जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा व सुरक्षा संदर्भात उपाययोजना करा, आपची मागणी। आम आदमी पार्टी धाराशिव जिल्हा वतीने श्री मधुकर शेळके आप जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज तहसीलदार तुळजापूर यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना निवेदन देण्यात आले। सदरील निवेदनात मागणी करण्यात आली की जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत शासकीय अनुदानित, खासगी, विना अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा या ठिकाणी उच्च प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली। त्याचप्रमाणे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदरील कॅमेराचे फुटेजची तपासणी किमान आठवड्यातून 3 वेळेस करावी, नोंदी ठेवाव्यात। शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबत मागणी करण्यात आली। यामध्ये शाळेत कार्यरत शिक्षक व इतर कर्मचारी वर्ग, सुरक्षा रक्षक यांची संपूर्ण माहिती ठेवावी। शाळेत शिक्षक पालक समिती, सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी। तसेच शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत शालेय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती स्थापन करण्यात यावी। सूचना व तक्रार पेटी शाळेत असावी। शाळेतील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक करावे। विद्यार्थ्यांना ओळखपत्र संबंधित शाळेने द्यावेत। शालेय वेळेत शिक्षकांचा मोबाईल बंद असावा। खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत संबंधित नियमांच्या सूचनांचे पालन योग्यरित्या केलं जात आहे का नाही याची पाहणी वेळोवेळी संबंधित शाळेला भेट देऊन जिल्ह्यातील शिक्षण विभागाने करावी। नियमांचे सूचनांचे पालन न करणाऱ्या संबंधित शाळेवर योग्य ती कारवाई करावी। विशेषतः खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेसंदर्भातील पालकांच्या तक्रारीबाबत जिल्ह्यातील व शालेय विभागाने योग्य व तत्काळ दखल घ्यावी व त्यानुसार चौकशी करून कारवाई करावी। याबाबतचे निवेदन तहसीलदार तुळजापूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना धाराशिव यांना आज देण्यात आले। यावेळी आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके व पार्टीचे सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी आप जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके यांनी PN न्यूजचे मराठवाडा प्रतिनिधी चांद शेख यांना बोलताना सांगितले की आगामी काळात जनतेच्या विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे व जनसंपर्क वाढवणार असल्याचे सांगितले।